सासरी गेल्यावर मी तर सासूबाई सकाळीच गेल्या होत्या 5:30ला. त्यांच्या आईची तेरवी होती. आम्हाला पण जायचं होतं, पण ते 6ची बस मिळाली पाहिजे म्हणून लवकरच गेल्या होत्या. तर त्यांच्या मागे मी ड्रेस घातली होती घरामध्ये, नाहीतर साडी घालते, कारण आम्हाला पण आंघोळ झाली होती आणि पटकनच तयारी करून जायचं होतं. उगाचच साडी घालण्यामध्ये टाईमपास करण्यापेक्षा म्हटलं ड्रेस घालावं, पटपट कामं आवरावं आणि मग तयारी करून निघावं. तर रुद्रांशला मी मॅगी बनवून दिली, कारण जेवण बनवायचं नव्हतं, कारण एवढ्या सकाळी आम्ही जेवत पण नाही. आणि 2 दिवस मग सासू सासरे पण येणार नव्हते, म्हणजे ज्या दिवशी गेले त्या दिवशी तर येणारच नव्हते. आणि खराब वगैरे पण झाला असता, ठेवून काय उपयोग नव्हता, म्हणून स्वयंपाक करायचं नव्हतं, फक्त रुद्रांसाठी मॅगी करून द्यायची होती. आणि गॅस संपल्यामुळे मग चुलीवरच. तर इकडे चूल ठेवलेली आहे घराच्या बाहेर. कसं घरात काळं होते धुंग्या वगैरेनी, चुलीच्या धुंगा वगैरे निघते ना त्याच्यामुळे चूल अशा पद्धतीने बाहेरच ठेवली जाते मोकळ्या हवेमध्ये. पास्ता दिख रहा है तो उधर से निकाल रहा है, तो फिर कैसा दिखेगा पास्ता, कैसा दिखेगा. रुद्रांश इथे सूट करतो आहे, त्याला सांगते इथे दाखव तिथे दाखव, त्याला एवढं कळत नाही. नंतर मी मॅगी बनवली, त्याने मॅगी खाल्ली आणि मग घाई गडबडच झाली, कारण दुसरीकडे पण आम्हाला जायचं होतं. आणि गावाकडे तर इतकी उष्णता रे बाबा, त्या घरामध्ये तर जास्तच गरमी होते आणि त्या गरमीमुळे इतकं चिडचिड वाटत होतं ना की तुम्हाला काय सांगू. हां इधर इधर दिखा रही चूल्हे के, इधर दिख रहा है चूल्हा. हाँ अभी यहाँ पे ऐसा पकड़ मोबाइल. हाँ ये गंजी दिखा, सिर्फ गंजी गंजी दिखा रहा हूँ मैं. दिखी गंजी. हाँ दिख रही है. बंद कर. गंजी दिखा बोल रही हो ना, गंजी दिखा रहा हूँ मैं. उबा पकड़ना ऐसा मोबाइल अच्छे से, ऐसा. हाँ मसाला गिल्ला है, इधर दिखती नहीं. बंद कर.